राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळे आदींच्या शाळांची 11 एप्रिल ते 15 मे दरम्यान पडताळणी करून त्याचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयास सादर करावा असे स्पष्ट निर्देश प्राथमिकचे संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत। गोसावी यांनी दिलेल्या निदर्शनानुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत केली आहे। या समितीच्या अध्यक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई आहेत। राज्यस्तरीय समिती वेळोवेळी सुविधांचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना देत असते। त्यानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पाहणी करून भौतिक सुविधांचा आढावा घेण्याचे निर्देश संबंधित समितीने दिले आहेत। राज्य समितीने दिलेल्या निदर्शनानुसार जिल्हा समितीचे महिन्यातून किमान 2 शाळांना भेटी देणे गरजेचे आहे। यापैकी एक शाळा आदिवासी मागास दुर्गम भागातील असावी। शाळा भेटी करताना ज्या मूलभूत सोयी सुविधा जसे शाळा इमारत, स्वच्छतागृह, किचन हेड इत्यादी पर्याप्त नाहीत अशा शाळांचा समावेश करावा। शाळा तपासणी अहवाल दिलेल्या नुकत्याच नमुन्यातच भरण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत।